अरबी समुद्राच्या लाटा मलबार हिलच्या काळाशार खडकांवर एका लयीत आदळत होत्या. त्या लाटांचा तो घुमणारा आवाज सुरला तर राजशिर्के विला या भव्य बंगल्यात एक जीवघेणी शांतता पसरली होती. मुंबईसारख्या कधीही न झोपणाऱ्या शहरात जिथे माणसाला श्वास घ्यायलाही फुरसत नसते, तिथे मलबार हिलवरच्या या वास्तूत मात्र वेळेची जणू काहीच किंमत नव्हती. कोट्यवधी रुपयांचे इटालियन मार्बर, छताला लटकणारी बेल्जियम काचेची भव्य झुंबरं आणि भिंतीवर लावलेली लाखोंची परदेशी पेंटिंग्ज, सगळं कसं दिमागदार, डोळे दिपावणारं. पण याच चकचकीत श्रीमंतीच्या मध्यभागी उभ्या असलेल्या एका माणसाच्या आयुष्यात मात्र फक्त आणि फक्त अंधार होता. तो होता अर्जुन राजशिर्के. राजशिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा तरुण, देखणा आणि एकुलता एक मालक. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्याच्याकडे अथांग संपत्ती, गाड्यांचा ताफा आणि समाजात एक मोठं प्रस्थ होतं. अर्जुन आपल्या बेडरूमच्या फ्रेंच विंडोपाशी उभा राहून दूरवर पसरलेल्या मरीन ड्राईव्हच्या क्वीन्स नेकलेसकडे शून्यात नजर लावून पाहत होता. हातातल्या ब्लॅक कॉफीच्या मगमधून निघणाऱ्या वाफा आता विरून गेल्या होत्या आणि कॉफी त्याच्या मनासारखीच पूर्णपणे थंड आणि कडू झाली होती. बाहेरून पाहणाऱ्याला अर्जुनचे आयुष्य म्हणजे एखाद्या स्वप्नासारखं वाटत असलं, पण आतून अर्जुन पूर्णपणे पोखरला गेला होता. या अफाट संपत्तीने त्याला सगळं काही दिलं होतं, पण एक गोष्ट हिरावून घेतली होती, ती म्हणजे माणूस ओळखण्याची ताकद. त्याला आता प्रत्येक नात्याचा आणि चेहऱ्याचा तिरस्कार येऊ लागला होता. त्याच्या डोळ्यांसमोरून त्याचे 2 जुने प्रसंग एखाद्या चित्रपटाच्या रीलसारखे सरकत होते. संजना, त्याची पहिली मैत्रीण. कॉलेजच्या दिवसातलं ते निखळ प्रेम वाटलं होतं त्याला. पण तेव्हा अर्जुनने तिच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी एक छोटासा खोटा प्रसंग उभा केला आणि तिला सांगितलं की संजना, माझ्या वडिलांनी मला घरातून बेदखल केलं आहे, आता माझ्याकडे काहीही नाही आहे. तेव्हा दुसऱ्याच दिवशी संजनाने त्याचा फोन उचलणं बंद केलं होतं. ती कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय त्याच्या आयुष्यातून निघून गेली. कारण सोपं होतं, तिला अर्जुन नको होता, तिला राजशिर्के घराण्याची सून व्हायचं होतं. त्या धक्क्यातून सावरत असतानाच रिया त्याच्या आयुष्यात आली. ती उच्चभ्रू वर्गात वावरणारी एक मॉडेल होती. रिया खूप हुशार होती. तिने पैशांचा कधीच थेट उल्लेख केला नाही, पण ती अर्जुनपेक्षा त्याच्या स्टेटसच्या जास्त प्रेमात होती. अर्जुनच्या ओळखी वापरून स्वतःचं करिअर घडवणं, त्याच्या क्रेडिट कार्ड्सवर परदेशा वारा करणं आणि पेस्ट्रीच्या पार्ट्यांमध्ये मिरवणं हाच तिचा अजेंडा होता. जेव्हा राजशिर्के ग्रुपचे शेअर मार्केट्समध्ये काही काळासाठी कोसळले आणि कंपनीला थोडा फटका बसला, तेव्हा रियाने अर्जुनची साथ सोडून थेट एका प्रतिस्पर्धी उद्योगपतीचा हात धरला. या दोन्ही घटनांनी अर्जुनला आतून पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं. पैसा तुम्हाला हे सांगत नाही की तुमच्यावर कोण प्रेम करतं. पैसा फक्त हे सांगतो की तुमच्याकडे कोण आकर्षित होतं. हा कटू सत्य विचार अर्जुनच्या मनात सतत घोळत असायचा. या जगात कोणीच माझ्यावर फक्त अर्जुन या माणसावर प्रेम करू शकत नाही का? फक्त राजशिर्के या नावावरच का? या विचाराने तो नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला होता. अजून किती वेळ असाच अंधारात उभा राहणार आहेस अर्जुन? खोलीतल्या शांततेला चिरत एक भारदस्त आवाज आला. अर्जुनने दचकून मागे पाहिलं. दारात प्रतापराव राजशिर्के उभे होते. स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर आणि बुद्धीच्या जोरावर शून्यातून कोट्यवधींचं साम्राज्य उभं करणारे प्रतापराव. चेहऱ्यावरचे सुरकुतलेले भाव आणि पांढरे केस त्यांच्या अनुभवाची साक्ष देत होते. ते हळूहळू चालत अर्जुनच्या जवळ आले आणि त्याने अत्यंत प्रेमाने आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवला. बाबा, तुम्ही कधी आलात? अर्जुनने कॉफीचं मग बाजूला ठेवत विचारलं. जेव्हापासून तू या समुद्राच्या लाटा मोजतोयस तेव्हापासून मी तुला पाहतोय. प्रतापराव शांतपणे म्हणाले. त्यांचा आवाज खंबीर होता. पैसा माणसाला सुख देतो रे, पण शांती नाही. हे मला खूप उशिरा समजलं, पण तुला आत्ताच समजतंय. याचं मला एका बाजूला वाईट वाटतंय आणि एका बाजूला बरंही वाटतंय. तू संजना आणि रियाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणं आता थांबव. अर्जुनने एक दीर्घ श्वास सोडला. त्याच्या डोळ्यात लपलेला वेदनाचा बांध अचानक फुटला. कसा थांबवू बाबा? मला सांगा, माझा दोष काय आहे? मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, पण त्यांना फक्त माझ्यात एक ATM मशीन दिसलं. या राजशिर्के नावाचा मला आता श्वास कोंडल्यासारखा वाटतोय. मला असं वाटतं की जर मी एखादा रस्त्यावरचा सामान्य भिकारी असतो तरी चांगलं झालं असतं. निदान कोणी माझ्यावर खोटं प्रेम करण्याचं नाटक तरी केलं नसतं. प्रतापराव आपल्या मुलाची ती तडफड पाहून आतून हेलावले.
पण ते एक कणखर बाप होते. त्यांनी अर्जुनचा खांदा धरून त्याला आपल्याकडे वळवलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अरे, सोन्याची पारख आगीत होती आणि माणसाची गरिबीत. जर तुला खरंच बघायचं असेल की लोक तुझ्यावर प्रेम करतात की तुझ्या पैशांवर, तर हा राजेश्री नावाचा टॅग बाजूला काढून ठेव. या AC बंगल्यातून आणि मर्सिडीज कारमधून बाहेर पड. अर्जुन गोंधळून त्यांच्याकडे पाहत राहिला. म्हणजे असं की तू शून्यात जाऊन बघ जग कसं आहे ते. जोपर्यंत तो अर्जुन राजशिर्के आहेस तोपर्यंत तुझ्या आजूबाजूला फक्त स्वार्थी लोकच फिरकतील. स्वतःची ओळख लपव. कुणालाही न सांगता एका सामान्य माणसासारखं आयुष्य जगून बघ. गरिबीत राहून बघ. मग बघ त्या गर्दीतून असा कोणता हात पुढे येतोय जो तुझ्याकडे काहीच नसतानाही तुझा हात घट्ट पकडून ठेवायला तयार आहे. तोच तुझा खरा सोबती असेल. वडिलांच्या त्या शब्दांनी अर्जुनच्या डोक्यात एक लख्ख प्रकाश पडला. त्याच्या मनावर साचलेली नैराश्याची मळप जणू एका क्षणात दूर झाली. त्याने तो निर्णय घेतला. एक असा निर्णय जो त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. मित्रांनो, अर्जुनने नेमका कोणता निर्णय घेतला असेल? मलबार हिलच्या आलिशान AC बंगल्यात राहणारा हा करोडपती दादरच्या गजबजलेल्या चाळीत कसा आणि का पोहोचला, आणि तिथे गेल्यावर त्याच्या आयुष्यात असा कोणता चमत्कार घडला ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं? हे सगळं आपण कथेच्या पुढच्या भागात पाहणारच आहोत. पण मित्रांनो, कथा पुढे ऐकण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला ही कथा आवडत असेल आणि कथेचा विषय तुमच्या हृदयाला भिडत असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. आणि हो, एक खास प्रश्न. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा जगाच्या कुठल्या कोपऱ्यातून पाहत आहात? तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव खाली कमेंट करून मला नक्की सांगा. म्हणजे मलाही समजेल की आपला हा कथेचा परिवार कुठपर्यंत पोहोचला आहे. चला तर मग वेळ न दवडता वळूया आपल्या कथेच्या पुढच्या प्रवासाकडे. आठवडाभराने दादर पश्चिमेचा तो भाग. सकाळची वेळ होती आणि संपूर्ण रस्ता माणसांच्या, गाड्यांच्या आणि फेरीवाल्यांच्या कोलाहलाने भरलेला होता. मलबार हिलवरच्या त्या नीरव शांततेतून थेट दादरच्या या गोंधळात येणं हा अर्जुनसाठी एक भयानक मोठा बदल होता. कानावर सतत आदळणारे हॉर्नचे आवाज, वडापाव आणि भज्यांचा खमंग वास, भाजीवाल्यांच्या आरोळ्या आणि लोकल ट्रेनच्या धडधडणाऱ्या आवाजाने आसमंत भरून गेला होता. समर्थ कृपाचाळ. मुख्य रस्त्यापासून थोडा आत गेल्यावर एक जुनी 3 मजली लाकडी चाळ उभी होती. चाळीचा रंग उडालेला होता. लाकडी जिन्यावर चालताना कर्र कर्र असा विशिष्ट आवाज येत होता. पहिल्या मजल्यावरच्या लांबच लांब पॅसेजमध्ये एक सार्वजनिक नळ होता. तिथे पाण्यासाठी बायकांची नेहमीच लगबग आणि भांडणं चालू होती. याच चाळीच्या 3ऱ्या मजल्यावर कोपऱ्यातील 10 बाय 10ची एक छोटी खोली त्याने भाड्याने घेतली होती. तो आता अर्जुन राजशिर्के नव्हता. तो होता अनिकेत. अनिकेतने एक साधा, थोडा विटलेला सुती शर्ट आणि जीन्स घातली होती. त्याच्या हातात लेदरच्या महागड्या बॅगेऐवजी एक साधी रेक्झॉनची बॅग होती. त्याने खिशातून किल्ली काढली आणि त्या जुन्या गंजलेल्या कुलपात लावली. दरवाजा उघडताच आतून एक कोंदट वास आला. खोलीत फक्त एक जुना लाकडी पलंग, कोपऱ्यात एक छोटासा स्वयंपाकाचा ओटा आणि वर छताला लटकणारा एक पिवळ्या प्रकाशाचा बल्ब, एवढंच काय ते सामान होतं. फरशी अनेक ठिकाणी निघालेली होती आणि पावसाचं पाणी झिरपून भिंतीवर डाग पडले होते. अनिकेतने आपली बॅग एका कोपऱ्यात ठेवली आणि तो त्या पलंगावर जाऊन बसला. त्याने मान वरून करून पाहिलं तर वर फिरणारा पंखा असा काही आवाज करत होता जणू तो आता पडेल की नंतर. त्याने मलबार हिलवरच्या मौशार गादीची आणि या कडक लाकडी पलंगाची तुलना मनातल्या मनात केली. रात्र झाली. चाळीतले आवाज हळूहळू शांत होऊ लागले. फक्त लांबून कुंत्र्यांच्या भुंकण्याचा आणि मधूनच जाणाऱ्या लोकल ट्रेनचा आवाज येत होता. अनिकेत ते सतंजी टाकलेल्या कडक पलंगावर पाठ टिकवून झोपला होता. त्याच्या पाठीला लाकूड रोतत होतं. खोलीत भयानक उकाडा होता आणि बाहेरून येणारा गटाराचा वास नाकात शिरत होता. शरीर थकलं होतं आणि त्याला अजिबात सवय नसलेल्या या गोष्टींचा त्रास होत होता. पण एका गोष्टीचं त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं. त्याच्या मनावरचं ते मलबार हिलवरचं ओझं आज कुठेतरी गायब झालं होतं. आज त्याला राजशिर्के ग्रुपचं टार्गेट, शेअर्सचे भाव किंवा खोट्या लोकांचे चेहरे आठवत नव्हते. आज तो फक्त अनिकेत होता. एक असा अनिकेत ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नव्हतं. सकाळचे 5:30 वाजले होते. अर्जुनच्या म्हणजेच आत्ताच्या अनिकेतच्या झोपमोडीची सुरुवात एका कर्कश आवाजाने झाली.
हा आवाज त्याच्या मलबार हिलवरच्या कस्टम मेड अलार्म क्लॉकचा नव्हता, तर चाळीतल्या एका घरातून येणाऱ्या रेडिओवरच्या जुन्या भक्तिगीताचा आणि त्याहीपेक्षा मोठ्याने ओरडणाऱ्या शेजारच्या काकूंचा होता. अनिकेतने डोळे उघडले. पाठीचे आणि मानेचे स्नायू त्या लाकडी आणि कडक पलंगावर झोपल्यामुळे अक्षरशः आखडून गेले होते. शरीराला एसीची आणि मौशार गादीची सवय, पण इथला उकाळा आणि डासांची गुणगुण यामुळे रात्रभर तो कूस बदलत होता. तरीही उठल्यावर त्याच्या मनात एक वेगळीच शांतता होती. त्याने एक जुनी प्लास्टिकची बादली घेतली आणि तो खोलीबाहेर आला. लांबच लांब पॅसेजच्या शेवटी असलेल्या सार्वजनिक नळावर आधीच बायकांची आणि पुरुषांची एकच झुंबड उडाली होती. ए दादा, रांगेत उभा राहा, इथे कोणाच्या बापाचं पाणी नाही आहे, एका काकोनी हातातला तांब्या नळावर आदळत अनिकेतला सुनावलं. कुणाच्या बापाचं पाणी नाही आहे हे वाक्य ऐकून अनिकेतला आतल्यात हसू आलं. ज्या माणसाच्या बापाच्या एका सहीवर मुंबईतल्या हजारो लोकांचं पाणी आणि वीज चालू बंद होऊ शकते, तोच माणूस आज एका बादली पाण्यासाठी रांगेत उभा होता. पण त्याने कोणताही बडेजाव न मिरवता शांतपणे मान हलवली आणि तो रांगेत सर्वात मागे जाऊन उभा राहिला. सामान्य माणसाचा हा रोजचा संघर्ष त्याला पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवता येत होता. सकाळचे 8 वाजले. दादर स्टेशन म्हणजे माणसांचा अक्षरशः एक महासागर. अनिकेत एक साध्या सुती शर्टमध्ये आणि पाठीवर बॅग अडकवून प्लॅटफॉर्मवर उभा होता. लोअर परळला जाणारी लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली आणि प्रवाशांची एकच झुंबड डब्यात घुसण्यासाठी पुढे सरसावली. अनिकेतला आज चढण्याची गरजच पडली नाही. मागून आलेल्या माणसांच्या रेट्यानेच त्याला डब्याच्या आत ढकललं. डब्यात उभा राहायला धड जागा नव्हती. 4 माणसांच्या मध्ये तो अक्षरशः चेपला गेला होता. आजूबाजूला घामेजलेली शरीरे, कोणाची तरी डब्यातून येणारा फोडणीचा वास आणि सतत कानावर आदळणारा पुढील स्टेशन हा उद्घोष. अर्जुन राजशिर्केने आजवर स्वतःच्या मर्सिडीजमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसूनही प्रवास केला नव्हता. तिथे आज तो लोकलच्या दरवाजात एका पायावर उभा राहून दादर ते लोअर परळ हा प्रवास करत होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला या गर्दीचा राग येत नव्हता, तर हा खरेपणा त्याला आतून कुठेतरी जिवंत करत होता. लोअर परळच्या एका गजबजलेल्या व्यावसायिक इमारतीत राज्य शिर्के लॉजिस्टिक अँड सप्लाय या कंपनीचं एक छोटं बॅक ऑफिस होतं. अनिकेत ऑफिसमध्ये पोहोचला. हे मलबार हिलचं मुख्य कार्यालय नव्हतं, तर फक्त फाईल्स आणि डेटा सांभाळणारं एक दुय्यम कार्यालय होतं. इथल्या कोणालाही राज्य शिर्के ग्रुपच्या मालकाचा चेहरा माहीत नव्हता. अनिकेतने आत पाऊल टाकलं. टायपरायटर्स, कम्प्युटरची खटखट आणि फायलींच्या ढिगाऱ्याने भरलेलं हे एक साधं ऑफिस होतं. त्याची नेमणूक त्याच्या हाताखाली झाली होती. तो या शाखेचा मॅनेजर होता, विलास कदम. कदम हा साधारण 50शीचा, डोक्यावरचे केस विरळ झालेला, अंगावर घट्ट शर्ट आणि कायम तोंडात पान मसाला चघळणारा माणूस होता. तो वरिष्ठांसमोर लाल घोटेपणा करण्यात आणि हाताखालच्या कर्मचाऱ्यांना तुच्छ लेखण्यात पटाईत होता. अनिकेत जाऊन त्याच्या केबिनमध्ये उभा राहिला. कदमने चष्म्यातून अनिकेतला वरपासून खालपर्यंत पारखलं. अनिकेतचे साधे कपडे आणि शांत चेहरा पाहून कदमले मनातल्या मनात त्याची लायकी ठरवून टाकली. तूच तो नवीन क्लर्क का? अनिकेत नाव तुझं? कदमने तुच्छतेने विचारलं. होय सर, अनिकेत नम्रपणे म्हणाला. हे बघ अनिकेत, कदमने टेबलावरचा पेपरवेट फिरवत म्हटलं, इथे कामचुकारपणा चालत नाही. पगार राज्य शिर्के कंपनी देते, पण काम मी करून घेतो. माझ्या मर्जीत राहिलास तर टिकशील. जा, तो कोपऱ्यातला टेबल तुझा आहे. तिथल्या मागच्या 3 वर्षांच्या जुन्या फाईल्स धुळीने माखल्या आहेत. त्या सगळ्या आजच्या आज अल्फाबेटिकल लावून झाल्या पाहिजेत. शहाणपणा करायचा नाही, समजलं? अनिकेतने फक्त मान हलवली. तो काहीही न बोलता त्या धुळीने भरलेल्या कोपऱ्यात गेला आणि एका जुन्या फडक्याने फाईल्स पुसून ते रचायला लागला. त्याला स्वतःचाच अपमान गिळताना थोडं जड जात होतं. पण हीच तर ती परीक्षा होती जी त्याला द्यायची होती. दुपारची वेळ होती. ऑफिसच्या वातावरणात एक वेगळीच धांदल उडाली, कारण ऑफिसच्या मुख्य दरवाजातून तिची एंट्री झाली होती. शर्वरी देशपांडे. शर्वरी म्हणजे या ऑफिसचा कणा होती. अंगात साधा पण अत्यंत नीटनेटक्या इस्त्रीचा सुती पंजाबी ड्रेस, कपाळावर एक छोटीशी काळी टिकली, कानात छोटे सिल्वर झुमके आणि डोळ्यात एक विलक्षण आत्मविश्वास. ती दिसायला खूप सुंदर होती, पण तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या चेहऱ्यावरील साधेपणा आणि तेज जास्त लक्ष वेधून घेणारं होतं. ती स्वतःच्या पायावर उभी असलेली अतिशय स्वाभिमानी आणि प्रामाणिक मुलगी होती. ती थेट कदमच्या केबिनकडे गेली. कदम सर, त्या देशपांडे अँड सन्स प्रोजेक्टच्या फाईल्स अजून माझ्या टेबलवर का नाही आल्या? क्लायंट सकाळपासून वेटिंगवर आहेत. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ना. तिचा आवाज स्पष्ट आणि खणखणीत होता.
कदम, जो इतरांवर नेहमी ओरडायचा, तो शर्वरीसमोर मात्र थोडा नरम पडला. कारण त्यालाही माहीत होतं की शर्वरीच्या कामावरचं या ब्रांचचं बरंचसं टार्गेट पूर्ण होतं. देतो शर्वरी मॅडम, तो नवीन क्लार्क आलाय, त्यालाच सांगितलं मी. कदमने सारवासारव केली. शर्वरी केबिनच्या बाहेर आली आणि तिची नजर त्या कोपऱ्यात काम करणाऱ्या अनिकेतवर पडली. तो अतिशय शांतपणे न कंटाळता त्या धुळीने माखलेल्या फाईल्सची वर्गवारी करत होता. शर्वरीने आजवर ऑफिसमध्ये अनेक नवीन कर्मचारी पाहिले होते. नवीन आलेले लोक एकतर कदम सरांची मर्जी राखण्यासाठी त्यांच्या पुढे पुढे करायचे किंवा काम पाहून पहिल्याच दिवशी वैतागायचे. पण हा नवीन मुलगा या दोन्हींपैकी काहीच करत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना कामाचा कंटाळा. तो फक्त एकाग्रतेने स्वतःचं काम करत होता. त्याची ही अलिप्त शांतता शर्वरीला खूप वेगळी आणि लक्षवेधी वाटली. ती अनिकेतच्या टेबलजवळ गेली. एक्सक्यूज मी, नवीन आहात का तुम्ही? शर्वरीने विचारलं. अनिकेतने फाईलमधून डोकं वर काढलं. त्याने पहिल्यांदाच शर्वरीला इतक्या जवळून पाहिलं होतं. तिचे बोलके डोळे आणि साधेपणा पाहून तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. हो, मी अनिकेत, तो थोडा सारून म्हणाला. मी शर्वरी, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर. मला देशपांडे अँड सन्सची 2017ची फाईल हवी होती. कदम सरांनी तुम्हाला काढायला सांगितली होती का? अनिकेतने क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या बाजूला व्यवस्थित रचलेल्या ढिगाऱ्यातून बरोबर तीच फाईल काढली आणि शर्वरीच्या हातात दिली. ही घ्या मॅडम, आणि पुढच्या 3 वर्षांच्या फाईल्सही मी क्लायंटच्या नावानुसार वेगळ्या करून ठेवल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला परत शोधाव्या लागणार नाहीत. शर्वरीला आश्चर्य वाटलं. जे काम करायला आधीच्या क्लार्कला 2 दिवस लागायचे ते याने एकाच सकाळीच अत्यंत व्यवस्थितपणे पूर्ण करून ठेवलं होतं. तिने अनिकेतच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात एका साध्या क्लर्कची लाचारी किंवा बॉसला इम्प्रेस करण्याची धडपड नव्हती. तिथे एक विलक्षण टहराव होता, एक असा आत्मविश्वास होता जो गरिबीतून येत नाही. थँक्यू अनिकेत, ती किंचित हसून म्हणाली. वेलकम मॅडम. अनिकेतही हसला. ती फाईल घेऊन आपल्या जागेवर गेली. पण जाताना तिची नजर पुन्हा एकदा वळून त्या शांत मुलावर पडली. या अनोळखी शहरात पैशांच्या मागे धावणाऱ्या या गर्दीत अनिकेत नावाचा हा मुलगा शर्वरीला एक न उलगडलेलं पण खूप सुंदर असं कोडं वाटत होतं. आणि इकडे अनिकेतच्या मनातही मलबार हिलच्या त्या खोट्या दुनियेतून बाहेर आल्यावर पहिल्यांदाच एका खऱ्या आणि पारदर्शक चेहऱ्याने घर केलं होतं. ऑफिसमधले काही आठवडे कसे भुरकन उडून गेले हे अनिकेतला समजलेच नाही. दादरच्या त्या कोंदट खोलीची आणि लोकलच्या धक्काबुक्कीची त्याला आता सवय होऊ लागली होती. ऑफिसमध्ये विलास कदमचा जाच आणि टोमणे रोजचेच होते, पण अनिकेतने त्यावर मौनाचं शस्त्र उगारलं होतं. या सगळ्या धकाधकीत आणि कॉर्पोरेटच्या या खोट्या दुनियेत त्याच्या आयुष्यातला एकमेव विसावा म्हणजे शर्वरी. त्यांच्यात कोणतीही घाई नव्हती, प्रेमाच्या आणाभाका नव्हत्या की उगाच चोरून भेटणं नव्हतं. पण एका निखळ, प्रामाणिक आणि पारदर्शक मैत्रीचा धागा त्यांच्यात हळूहळू विणला जात होता. कामाच्या निमित्ताने होणारी त्यांची छोटीशी देवाणघेवाण आता नजरेच्या भाषेपर्यंत पोहोचली होती. एक दिवस दुपारची लंच ब्रेक होती. ऑफिसमधले बहुतांश लोक बाहेर टपरीवर चहा सिगारेटसाठी किंवा खाली रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. अनिकेत मात्र नेहमीप्रमाणे कॅन्टीनच्या एका कोपऱ्यात खिडकीजवळ एकटाच बसला होता. बाहेरून येणाऱ्या उन्हाचा एक सोनेरी कवडसा त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. त्याच्या हातात एक जाडजूड पुस्तक होतं आणि तो त्यात इतका मग्न होता की आजूबाजूला काय चाललंय याचं त्याला भान नव्हतं. तेवढ्यात शर्वरी आपला डबा घेऊन तिथे आली. तिने अनिकेतला इतक्या तन्मयतेने वाचताना पाहिलं आणि ती हसत हसत त्याच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. एवढं काय रंगून वाचताय? शर्वरीच्या खणखणीत आवाजाने अनिकेतने दचकून मान वर केली. त्याच्या हातातलं पुस्तक पाहून शर्वरीचे डोळे चमकले. अरे वा, शिवाजी सावंतांची मृत्युंजय, हे तर माझं अत्यंत आवडीचं पुस्तक आहे. पण आजच्या या मोबाईलच्या आणि वेबसिरीजच्या आणि धावपळीच्या जगात हे पुस्तक इतक्या शांतपणे वाचणारा एखादा तरुण पाहिला की खरंच नवल वाटतं. अनिकेतने पुस्तक मिटून बाजूला ठेवलं. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रगल्भ हास्य उमटलं. काही पुस्तके नुसती वाचायची नसतात शर्वरी मॅडम, ती जगायची असतात. कर्णाच्या व्यक्तिमत्वाने मला नेहमीच भुरळ घातली आहे. म्हणजे तुम्हाला कर्णाचं नेमकं काय भावतं? त्याचं दानशूरपण की नशिबाने त्याच्या वाटेला दिलेलं तो अखंड संघर्ष? शर्वरीने एका प्रगल्भ मैत्रिणीसारखा अतिशय नेमका प्रश्न केला. अनिकेत थोडा गंभीर झाला. त्याच्या आवाजात एक वेगळीच खुली आली. मला त्याचं स्वत्व शोधण्याचा संघर्ष जास्त भावतो. जगाने त्याला कायम त्याच्या जातीवरून, त्याच्या जन्मावरून, कपड्यांवरून आणि दिसण्यावरून पारखलं. पण आतून तो किती मोठा माणूस होता हे फक्त श्रीकृष्णाने ओळखलं. आपणही आजकाल माणसांना त्यांच्या बँक बॅलन्सवरून आणि ब्रँडेड कपड्यांवरून मोजतो.
पण त्या चकचकीत आवरणाखाली लपलेला खरा माणूस आपण शोधूच शकत नाही. जोपर्यंत माणसाची पारख पैशांवरून होईल तोपर्यंत जगातले अनेक कर्ण असेच उपेक्षित राहतील. अनिकेत बोलताना नकळत त्याच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल, अर्जुन राजे शिर्के या त्याच्या मूळ अस्तित्वाबद्दल बोलत होता. शर्वरी त्याच्या डोळ्यात ती अथांग शांतता आणि वेदना वाचण्याचा प्रयत्न करत होती. एका साधा फायलिंग क्लर्क इतक्या प्रगल्भपणे जीवनाचं तत्वज्ञान मांडतोय याचं तिला आश्चर्यही वाटलं आणि मनस्वी कौतुकही. अगदी खरं आहे तुमचं. शर्वरीने सहमती दर्शवत स्वतःचा डबा उघडला. तिने विषय बदलत विचारलं, असो, तुमचं जेवण कुठे आहे? की करण्यासारखं नुसतं विचारांचं दाणच करत बसणार आहात? अनिकेत थोडा उशाळला. नाही, आज मी डबा नाही आणला. मी खाली जाऊन काहीतरी खाऊन घेतो. तो उठायला लागला. अजिबात नाही. खाली तेच तेलकट वडापाव किंवा मिसळ खाण्यापेक्षा इथे माझ्यासोबत डबा शेअर करा. तसाही मी आज माझ्या आवडीचा डबा आणला आहे आणि तो एकटीने संपवणं मला शक्य नाही आहे. शर्वरीने हक्काने त्याला थांबवलं. अनिकेतने खाली बसून डब्याकडे पाहिलं. डब्यात गरमागरम पिठलं, ज्वारीची भाकरी आणि लाल मिरचीचा ठेचा होता. मलबार हिलच्या राजशिर्की विलामध्ये चांदीच्या ताटात 5 स्टार कॉन्टिनेंटल डिशेस खाणाऱ्या अर्जुनने आजवर असल्या अस्सल गावरान जेवणाची चवही घेतली नव्हती. शर्वरीने एक भाकरीचा तुकडा आणि पिठलं त्याच्या बाजूला डब्याच्या झाकणात वाढलं. घ्या, संकोच नका करू, ती हसून म्हणाली. अनिकेतने पहिला घास खाल्ला आणि तो क्षणभर थांबलाच. तो केवळ अन्नाचा घास नव्हता, ती एक माया होती. त्या पिठलं भाकरीत जो एक आपलेपणा होता तो त्याला जगातल्या कोणत्याही महागड्या रेस्टॉरंटमध्ये मिळाला नसता. कसं आहे, जसं तिखट तर नाही ना? शर्वरीने उत्सुकतेने विचारलं. खूप खूप छान आहे. या जेवणात एक वेगळी श्रीमंती आहे. अनिकेतच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. शर्वरी खळखळून हसली. तिच्या त्या निष्पाप हसण्याने अनिकेतच्या मनातली सगळी मलप दूर झाली. रिया आणि संजनाने त्याच्यासोबत महागड्या हॉटेल्समध्ये लाखो रुपये उडवले होते, पण कधी हक्काने स्वतःच्या हातचा घास दिला नव्हता. शर्वरीमध्ये त्याला पैशांची कोणतीही हाव नसलेली अत्यंत साधी आणि एक खरी सोबती दिसत होती. दुसऱ्या दिवशी दुपारी शर्वरी वॉटर कूलरजवळ पाणी भरत होती. तिची मैत्रीण नेहा तेथे आली. नेहा थोडी चंचल आणि आजकालच्या प्रॅक्टिकल जगातली मटेरियलिस्टिक विचारांची मुलगी होती. काय गं शर्वरी, आजकाल तू त्या नवीन क्लर्कसोबत अनिकेतसोबत खूपच वेळ घालवतेस. काल म्हणे त्याला स्वतःच्या डब्यातलं पिठलं भाकरी पण खाऊ घातलंस? नेहाने डोळे मिचकावत विचारलं. अगं तसं काही नाही आहे नेहा, तो बिचारा एकटा असतो आणि काल त्याने डबा नव्हता आणला म्हणून त्याला दिलं, त्यात एवढं काय? शर्वरीने सहजतेने उत्तर दिलं. अगं पण जरा जपून हां, दिसायला हँडसम आहे तो, पण शेवटी एक साधा क्लर्कच ना. महिनाकाठी 10-15 हजार रुपये कमवत असेल. तुझ्यासारख्या हुशार आणि स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुलीने त्याच्यासारख्या कुणाकडे लक्ष देण्यापेक्षा एखाद्या चांगल्या IT इंजिनियर किंवा मॅनेजरचा विचार करावा. प्रेम, पुस्तकांच्या गप्पा वगैरे ऐकायला ठीक आहे गं, पण शेवटी पोट भरायला आणि स्टेटस टिकवायला पैसाच लागतो ना. नेहाने आपला प्रॅक्टिकल सल्ला दिला. शर्वरीने पाण्याची बाटली बंद केली आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव आता थोडे गंभीर झाले होते. ती नेहाकडे वळून अतिशय शांत पण ठाम आवाजात म्हणाली, नेहा, पैसा तर कुणीही कमवेल गं, पण जो माणूस स्वतःच्या गरिबीतही इतका शांत आणि समाधानी राहू शकतो तो खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. मी आजवर अनेक श्रीमंत मुलं पाहिलीत, जे पैशांच्या राशीवर बसूनही आतून प्रचंड रिकामे आणि अहंकारी असतात. अनिकेत तसा नाही आहे. त्याच्यात एक ठराव आहे, एक आदर आहे. तो पैशांच्या मागे धावत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला पैशांची गब्बर असलेला नवरा नको आहे. मला असा जोडीदार हवा आहे त्याच्यासोबत मी एक साधं पण खऱ्या अर्थाचं आयुष्य जगू शकेन. अनिकेतमध्ये मला तो माणूस दिसतो. शर्वरीचे हे शब्द योगायोगाने तिथून जाणाऱ्या अनिकेतच्या कानावर पडले. तो फाईलचा एक मोठा गठ्ठा घेऊन कदमच्या केबिनकडे चालला होता. शर्वरीचे ते शब्द ऐकून त्याचे पाय तिथेच थबकले. त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. मला पैशांनी गब्बर असलेला नवरा नको आहे, मला माणूस हवा आहे. या एका वाक्याने अर्जुनच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न सोडवला होता. ज्या खऱ्या आणि निखळ प्रेमाच्या शोधात तो मलबार हिलचा राजवाडा सोडून या दादरच्या चाळीत आला होता, ते प्रेम, ती मैत्री त्याला शर्वरीच्या रूपात गवसली होती. आता त्याला या जगातल्या कोणत्याही संपत्तीची गरज उरली नव्हती. लोअर परळच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावर संध्याकाळची वर्दळ आता चांगलीच वाढली होती. दिवसभराच्या कामाने थकलेले चेहरे आपापल्या घराच्या ओढीने स्टेशनच्या दिशेने वेगाने पावले टाकत होती. अनिकेत आणि शर्वरी देखील नेहमीप्रमाणे ऑफिसमधून बाहेर पडून स्टेशनच्या रस्त्याला लागले होते.
पण आज रोजच्यासारखी त्यांच्यात एक मोकळी बडबड नव्हती. अनिकेत आज अनैसर्गिकरित्या शांत होता. त्याच्या मनात एक महाभयंकर वादळाने थैमान घातलं होतं. आज तो एक असा निर्णय घेणार होता जो एकतर त्याला या जगातलं सर्वात मोठं सुख देणार होता किंवा त्याला कायमचा निराशेच्या अंधारात ढकलणार होता. तो शर्वरीची परीक्षा घेणार होता. त्याच्या वडिलांनी प्रतापरावांनी सांगितलेली तीच अंतिम परीक्षा, जी परीक्षा रिया आणि संजना पूर्णपणे नापास झाल्या होत्या. अनिकेतला भीती वाटत होती. जर शर्वरीनेही इतर मुलींसारखंच पैशांना आणि राहणीमानाला महत्त्व दिलं तर, जर तिने त्याच्या गरिबीवरून त्याला नाकारलं तर, हा विचारच त्याला आतून कापत होता. कारण तो आता शर्वरीमध्ये गुंतला होता. तरीही सत्याचा सामना करणं भाग होतं. स्टेशनजवळ आल्यावर अनिकेतचे पाऊल अचानक थबकले. त्याने एक मोठा श्वास घेतला, स्वतःला सावरलं आणि अत्यंत अडखळत घाबरलेल्या आवाजात तो शर्वरीला म्हणाला, शर्वरी, आज लवकर घरी जायची काही घाई आहे का तुला? शर्वरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. नाही रे, तशी काही घाई नाही आहे. का? काय झालं? अनिकेतने नजर किंचित खाली वळवली. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. तुला माझं घर पाहायला आवडेल का? हा प्रश्न विचारताना अनिकेतला वाटलं होतं ती एखादं कारण सांगून टाळेल किंवा उद्या परवा बघू असं म्हणेल. पण शर्वरीच्या चेहऱ्यावर एक अतिशय निखळ आणि सुंदर हास्य उमललं. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. तिने क्षणाचाही विचार न करता अत्यंत उत्साहाने उत्तर दिलं, हो, नक्कीच आवडेल. चला ना, मलाही पाहायचं आहे की पुस्तकांच्या जगात रमणारा माझा हा मित्र प्रत्यक्षात कशा घरात राहतो. तिचा तो थेट आणि सकारात्मक होकार ऐकून अनिकेच्या मनावरचं अर्ध खोजं तिथेच हलकं झालं. पण तरीही खरी परीक्षा अजून बाकी होती. दादरच्या गर्दीतून वाट काढत ते दोघे समर्थ कृपा चाळीजवळ आले. संध्याकाळची वेळ असल्याने चाळीत एकच गजबज होती. कुणाच्या घरातून कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज येत होता तर कुणाच्या घरातून मराठी बातम्यांचा आवाज. सार्वजनिक नळावरची गर्दी ओसरली असली तरी तिथे पाण्याचे साचलेले डबके तसेच होते. लाकडी जिन्यावरून वर चढताना येणारा तो कर्र कर्र आवाज शर्वरी पहिल्यांदाच ऐकत होती. तिसऱ्या मजल्यावरील सर्वात शेवटच्या कोपऱ्यातल्या खोलीपाशी अनिकेत थांबला. त्याने खिशातून गिल्ली काढली. त्याचे हात थोडे थरथरत होते. त्याने कुलूप काढलं आणि तो लाकडी दरवाजा लोटला. आत पूर्ण अंधार होता. अनिकेतने आत जाऊन भिंतीवरचं जुनं बटन दाबलं आणि छताला लटकणारा एक पिवळा टंगस्टन बल्ब मिणमिणत्या प्रकाशात उजळला. ये, आत ये. अनिकेतने संकोचाने बाजूला होत शर्वरीला आत बोलावले. शर्वरीने उंबरठा ओलांडून आत पाऊल ठेवलं. ती फक्त 10 बाय 10ची एक अत्यंत छोटी खोली होती. डोक्यावर सिमेंटचं किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचं छत नव्हतं, तर पावसाळ्यातील गळतीपासून वाचण्यासाठी आतून प्लास्टिक कागद लावलेले पत्र्याचे छत होते. जमिनीवरची लाल रंगाची जुनी फरशी अनेक ठिकाणी उखडली होती. एका बाजूला एक साधा लाकडी पलंग होता, ज्यावर एक सतरंजी आणि अत्यंत नीटनेटकी घडी केलेली चादर होती. दुसऱ्या कोपऱ्यात एक छोटासा गॅस शेगडीचा ओटा आणि काही मोजकीच भांडी होती. पण एक गोष्ट मात्र ठळकपणे जाणवत होती. खोलीत गरिबी असली तर तिथे एक विलक्षण स्वच्छता आणि टापटीपपणा होता. खिडकीच्या कट्ट्यावर पु ल देशपांडे, वपू काळे आणि काही इंग्रजी कादंबऱ्या अत्यंत व्यवस्थित रचून ठेवल्या होत्या. अनिकेत दरवाजापाशीच श्वास रोखून उभा होता. त्याची नजर शर्वरीच्या चेहऱ्यावर खेळली होती. रियाला जर चुकून या खोलीत आणलं असतं तर तिने उग्र वासाने नाक मुरडलं असतं. घाणीची किळस केली असती आणि एक सेकंदही न थांबता ती निघून गेली असती. शर्वरी काय करेल? ती नाक मुरडेल? ती दयेने पाहिल की ती हसण्यावारी नेईल? शर्वरीने संपूर्ण खोलीत नजर फिरवली. ती खिडकीपाशी गेली. तिथून दादर स्टेशनचा प्लॅटफॉर्म आणि येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन दिसत होत्या. त्याने पुस्तकांच्या त्या छोट्या ढिगाऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिच्या चेहऱ्यावर न कसली दयेची भावना होती न कसली नाराजी. तिथे फक्त एक शांत आणि समाधानी भाव होता. ती वळली आणि तिने अनिकेतकडे पाहिलं. अनिकेतने ओठ चावत अत्यंत धीर गोळा करून विचारलं, कसं वाटलं माझे छोटंसं जग? मला माहिती आहे हे खूप साधं आहे, कदाचित तुझ्या अपेक्षांपेक्षा खूपच. त्याला मध्येच थांबत शर्वरी चालत त्याच्या अगदी जवळ आली. तिने थेट अनिकेतच्या डोळ्यात पाहिलं. तिचा आवाज आता पूर्वीपेक्षा अधिक मृदू आणि खोल झाला होता. ती अत्यंत ठामपणे म्हणाली, अनिकेत, घर कसंही असो, ते स्वतःच्या हक्काचं आणि प्रामाणिकपणाचं असणं जास्त महत्त्वाचं. ही पत्र्याची छप्पर आणि जुनी फरशी माणसाची ओळख नाही सांगत. इथली स्वच्छता, ही पुस्तकं आणि या घरात जाणवणारी एक विलक्षण शांतता हे सगळं सांगते
की इथे राहणारा माणूस मनाने किती श्रीमंत आहे. मला या खोट्या दिखाव्याच्या जगातल्या काचेच्या महालांपेक्षा तुझी ही छोटीशी पण खरी खोली खूप जास्त आवडली. शर्वरीच्या त्या एका वाक्याने अनिकेतच्या म्हणजेच अर्जुनच्या मनात वर्षानुवर्ष साचलेलं सगळं मळब, सगळी भीती एका क्षणात वाहून गेली. त्याचं छातीवरचं एक प्रचंड मोठं ओझं जणू कायमचं उतरलं. घर स्वतःच्या हक्काचं आणि प्रामाणिकपणाचं असणं महत्त्वाचं, हे शब्द त्याच्या कानात गुंजत होते. शर्वरीने आज अनिकेत नावाच्या एका साध्या गरीब क्लर्कच्या आणि त्याच्या परिस्थितीला कोणत्याही अटीविना स्वीकारलं होतं. अर्जुन राजशिर्के या कोट्याधीश माणसाला पहिल्यांदा जाणवलं की तो खऱ्या अर्थाने आज श्रीमंत झाला आहे. त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले, तीच तुझी खरी सोबती असेल. अनिकेतला काय बोलावं हे सुचेना. त्याच्या डोळ्यांच्या कडा अचानक पाणावल्या. त्याने काहीही न बोलता शर्वरीकडे पाहिलं. त्या एका क्षणात त्या पिवळ्या मिणमिणत्या प्रकाशात दोघांच्या नजरा एक झाल्या. तो एक मूकसंवाद होता. अनिकेतच्या डोळ्यात कृतज्ञता आणि अथांग प्रेम होतं, तर शर्वरीच्या डोळ्यात एक निखळ आणि सुरक्षित असा विश्वास होता. त्या क्षणी त्यांना शब्दांची गरजच उरली नव्हती. दोघांच्याही हृदयाला हे समजून चुकलं होतं की पैशांच्या आणि प्रतिष्ठेच्या या बाजारात त्यांना एकमेकांसारखी एक अमूल्य आणि खरी माणसं सापडली आहेत. दादरच्या त्या जुन्या आणि साध्या खोलीत अनिकेत आणि शर्वरीच्या नात्याला जो एक नवा आणि अत्यंत पारदर्शक अर्थ मिळाला होता, त्यामुळे त्यांच्यात एक अतूट विश्वास निर्माण झाला होता. आता त्यांच्या संवादात शब्दांपेक्षा नजरेची भाषा जास्त बोलू लागली होती. ऑफिसमध्येही त्यांच्या वागण्यात एक वेगळाच सहजपणा आला होता. कामाच्या वेळेत एकमेकांना केलेली छोटीशी मदत, लंच ब्रेकच्या वेळेत एकत्र डबा खाणे आणि जाताना स्टेशनपर्यंत सोबत चालत जाणे, या त्यांच्या रोजच्या सवयी बनल्या होत्या. अनिकेतच्या आयुष्यात आता एक विलक्षण शांतता होती. मलबार हिलच्या त्या श्रीमंतीपेक्षा दादरच्या त्या गजबजलेल्या चाळीत आणि शर्वरीच्या सोबतीत त्याला खऱ्या अर्थाने स्वर्ग गवसला होता. पण जगात चांगल्या आणि सुंदर गोष्टी नेहमीच कुणाच्या तरी डोळ्यात खुपतातच. ऑफिसमधला तो गर्विष्ठ आणि सत्तेचा माज असलेला मॅनेजर विलास कदम या दोघांच्या वाढत्या जवळतेवर करडी नजर ठेवून होता. विलास कदम हा असा माणूस होता ज्याला स्वतःच्या पदाचा आणि अधिकारांचा भयंकर अहंकार होता. त्याला नेहमी वाटायचं की ऑफिसमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांनी त्याच्या हुकुमात आणि त्याच्या मर्जीनुसारच वागलं पाहिजे. शर्वरी ऑफिसमधली सर्वात हुशार आणि देखणी मुलगी होती. कदमने अनेकदा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता, पण शर्वरीने आपल्या स्वाभिमानी आणि रोखठोक स्वभावाने त्याला नेहमीच त्याची जागा दाखवून दिली होती. त्यामुळेच जेव्हा कदमने पाहिलं की शर्वरीसारखी स्वाभिमानी मुलगी एका सामान्य 2 कवडीच्या नवीन क्लर्कसोबत इतकी हसून खेळून बोलते, तेव्हा त्याच्या अहंकाराला जबर ठेच लागली. त्याचा जळफळाट होऊ लागला. असं काय आहे या क्लर्कमध्ये जे माझ्यासारख्या ब्रांच मॅनेजरमध्ये नाही? हा विचार त्याला आतून खात होता. आणि या रागापोटीच कदमने अनिकेतला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला कदमने अनिकेतला छोटी मोठी कामे देऊन सतावण्याचा प्रयत्न केला, पण अनिकेत अतिशय शांतपणे आणि वेळेवर ती कामे पूर्ण करत असे. अनिकेतच्या चेहऱ्यावरचा तोच संयमी भाव कदमला आणखी डिवचत होता. कदमला अनिकेतच्या डोळ्यात लाचारी पाहायची होती, जी तिथे अजिबात नव्हती. शेवटी कदमने आपल्या पदाचा गैरवापर करत अनिकेतला सर्वांसमोर अपमानित करण्याचं ठरवलं. महिना अखेरचा तो एक अत्यंत तणावाचा दिवस होता. ऑफिसमध्ये सर्वजण आपापल्या कामात मान खाली घालून व्यस्त होते. अचानक कदम आपल्या केबिनमधून अत्यंत रागात बाहेर आला. त्याच्या हातात 10-12 जुन्या आणि जाडजूड फायलींचा एक मोठा गठ्ठा होता. त्याने तो गठ्ठा थेट अनिकेतच्या टेबलावर जोरात आदळला. धडाम असा आवाज झाला आणि त्या फायलींवरची वर्षानुवर्षांची धूळ हवेत उडाली. संपूर्ण ऑफिसमध्ये एकदम स्मशान शांतता पसरली. सर्वांच्या नजरा अनिकेत आणि कदमकडे वळल्या. अनिकेत, हे काय चाललंय ऑफिसमध्ये? कदम सर्वांसमोर मोठ्या आवाजात ओरडला. त्याचा आवाज इतका कर्कश होता की टायपरायटर आणि कम्प्युटरचा आवाजही क्षणात थांबला. तू इथे काम करायला येतोस की मुलींसोबत रोमांस करायला? 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असणारे तुझ्यासारखे रस्त्यावरचे भिकारी राजशिर्के कंपनीच्या जीवावर पोचले जातात आणि इथे येऊन मजा मारतात. अनिकेतने आपली नजर फाईलमधून वर काढली. त्याने कदमच्या डोळ्यात पाहिलं. तो कोट्याधीश अर्जुन राजशिर्के होता. ज्या कंपनीच्या नावावर कदम उड्या मारत होता ती कंपनी अर्जुनच्या बापाची होती. जर अर्जुनने ठरवलं असतं तर एका सेकंदात त्याने कदमला रस्त्यावर आणून उभं केलं असतं, पण त्याला आपली खरी ओळख लपवून ठेवायची होती. त्याने आपले दात घट्ट आवळले.
रागाचा एक मोठा घोट गिळला आणि अत्यंत शांतपणे म्हणाला, सर, तुम्ही मला जे काम दिलं होतं ते मी पूर्ण केलं आहे आणि मी इथे फक्त माझं कामच करतोय. तू मला शिकवणार काम कसं करायचं? कदमचा पारा आणखी चढला. त्याने अनिकेतच्या साध्या कपड्यांकडे अत्यंत तुच्छतेने पाहत म्हटलं, तुझी लायकी काय आहे हे विसरू नकोस. तू एक साधा क्लर्क आहेस, पायातल्या चपलेसारखा. या ज्या फायली मी आदळल्यात ना, या मागच्या 10 वर्षांच्या ऑडिटच्या फायली आहेत. आज संध्याकाळपर्यंत यातील प्रत्येक पानाचा रेकॉर्ड मला कम्प्युटरमध्ये फीड केलेलं पाहिजे. आज रात्रीचे 10 वाजू देत नाहीतर 12. हे काम पूर्ण झाल्याशिवाय तू या ऑफिसच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाहीस, समजलं? हे काम एका दिवसात करणं निव्वळ अशक्य होतं हे ऑफिसमधल्या प्रत्येकाला माहीत होतं. इतर कर्मचारी एकमेकांकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होते. कोणाचीही कदमाच्या विरोधात ब्र काढण्याची हिंमत नव्हती. सगळ्यांनी माना खाली घातल्या. पण एक व्यक्ती अशी होती जिच्यासाठी हा अन्याय सहन करणं अशक्य होतं. ती म्हणजे शर्वरी. शर्वरी आपल्या जागेवरून ताडकन उठली. तिची खुर्ची मागे जोरात सरकली. तिच्या डोळ्यात संतापाची आग भडकली होती. ती तडक चालत अनिकेतच्या टेबलाजवळ आली आणि कदमांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, सर, हे पूर्णपणे चुकीचं आहे. एका माणसाला एकाच दिवसात इतकं काम देणं हा अन्याय आहे. आणि मुळात त्या फाईल्स अनिकेतच्या डिपार्टमेंटच्या नाहीतच. तुम्ही वैयक्तिक रागातून त्याला मुद्दाम टार्गेट करत आहात. तो एक प्रामाणिक कर्मचारी आहे, तुमचा गुलाम नाही. शर्वरीच्या या स्पष्ट आणि तडफदार बोलण्याने कदमचा अहंकार आणखीनच दुखावला गेला. संपूर्ण ऑफिससमोर एका मुलीने त्याला आव्हान दिलं होतं. तू मध्ये पडू नको शर्वरी. कदम संतापाने थरथरत म्हणाला, या ऑफिसचा मॅनेजर मी आहे आणि जर तुला या 2 कवडीच्या क्लर्कचा एवढाच फुलका असेल ना, तर तूही याच्यासोबत रात्रभर थांब आणि कर फायलिंग. शर्वरी आणखी काही बोलणार, कदमला सडतड उत्तर देणार, तेवढ्यात अनिकेतने अत्यंत हळुवारपणे पण ठामपणे शर्वरीचा हात पकडला. शर्वरीने अनिकेतकडे पाहिलं. अनिकेतच्या नजरेत एक वेगळीच खोली आणि अथांग शांतता होती. त्याने डोळ्यांनीच तिला शांत राहण्याची खूण केली. प्लीज शर्वरी, थांब. अनिकेत अत्यंत शांत आवाजात म्हणाला, माझ्यासाठी तू तुझ्या नोकरीवर गदा आणू नकोस. मी हे काम पूर्ण करेन, तू जा. पण अनिकेत, हा उघड उघड अन्याय आहे. शर्वरीचा आवाज थोडा कातर झाला होता. तिला अनिकेतची ती संयमी अवस्था पाहून आतून प्रचंड वेदना होत होत्या. मला माहीत आहे, पण वेळ आल्यावर प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळतं. तू आता शांत राहा. अनिकेतने तिला समजावलं. शर्वरी नाईलाजाने आणि डोळ्यात राग घेऊन मागे फिरली. कदम विजयाच्या उन्मादात एका क्रूर हास्यासह अनिकेतकडे पाहत स्वतःच्या केबिनकडे निघून गेला. ऑफिसमधलं वातावरण आता प्रचंड तणावपूर्ण आणि गुदमरून टाकणारं झालं होतं. एका बाजूला कदमची हुकुमशाही आणि मनमानी शिगेला पोहोचली होती, तर दुसऱ्या बाजूला एका ज्वालामुखीसारखा अनिकेत आपला राग आतल्या आत दाबून ठेवत होता. सर्वांना वाटत होतं की हा गरीब क्लर्क आता पूर्णपणे मोडून पडेल, पण कोणालाच हे माहीत नव्हतं की ही शांतता एका भयंकर वादळाची नांदी आहे. कदमने आज स्वतःच्याच हाताने स्वतःच्या विनाशाचा खड्डा खणला होता आणि एका महासंग्रामाची वेळ आता अगदी जवळ येऊन ठेपली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे 6 वाजले होते. मुंबईतल्या लोअर परेलच्या त्या व्यावसायिक इमारतीबाहेरचा रस्ता नेहमीप्रमाणे गर्दीने गजबजलेला होता. ऑफिस सुटल्यामुळे सर्व कर्मचारी आपापल्या गाड्या आणि बाईक्स काढण्यासाठी पार्किंगमध्ये जमा झाले होते. हवेत एक प्रकारचा उकाडा आणि गुदमरलेपणा होता. आदल्या दिवशी अनिकेत आणि विलास कदम यांच्यात झालेला तो भयंकर प्रसंग सर्वांच्या मनात अजूनही ताजा होता. अनिकेतने रात्रभर जागून ते फायलिंगचं अशक्यप्राय काम पूर्ण केलं होतं आणि याचा कदमला भयंकर राग आला होता. अनिकेतचा तो शांत आणि न झुकणारा बाणा कदमच्या अहंकाराला अक्षरशः जाळत होता. अनिकेतने आपली साधी रेझिनची बॅग पाठीवर अडकवून शर्वरीसोबत पार्किंगमधून स्टेशनच्या दिशेने चालला होता. शर्वरी त्याला कालच्या रात्रीच्या त्रासाबद्दल विचारपूस करत होती. अचानक मागून एक अत्यंत कर्कश आणि संतापाने थरथरणारा आवाज आला, एक क्लर्क, थांब तिथेच. सर्वांची पावले जागीच थबकली. मागे वळून पाहिलं तर विलास कदम रागाने लालबंद होऊन त्यांच्या दिशेने चालून येत होता. त्याच्या हातात फायलींचा एक गठ्ठा होता. त्याने तो गठ्ठा अनिकेतच्या पायाजवळ जोरात फिरकावला. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 40-50 कर्मचाऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या. तुला काय वाटलं? रात्रभर काम करून तू माझ्यावर उपकार केलेस? या 2 फायलींमध्ये तारखांची चूक आहे. तुला साधं काम करता येत नाही आणि ऑफिसमध्ये शहाणपणा शिकवतोयस? कदम सर्वांसमोर ओरडत होता. अनिकेतने अत्यंत शांतपणे खाली पडलेल्या फाईल्सकडे पाहिलं. सर, त्या तारखा क्लायंटने दिलेल्या मूळ कागदपत्रांनुसारच टाकल्या आहेत. त्यात माझी कोणतीही चूक नाही.
अनिकेतचा आवाज अजूनही संयमी होता. तू मला उलट उत्तर देतोस? तुझी लायकी काय आहे? असं म्हणत कदमच्या संतापाचा बांध फुटला. त्याने रागाच्या भरात पुढे झेप घेतली आणि अनिकेतच्या शर्टची कॉलर दोन्ही हातांनी गच्च पकडली. पार्किंगमध्ये एकच हाहाकार उडाला. कुणाचीही पुढे येण्याची हिंमत होत नव्हती. अनिकेतच्या डोळ्यात एका क्षणासाठी एक भयानक आणि हिंस्र ज्वाला भडकली. एका सेकंदात तो कदमचे हात पिरगळून त्याला जमिनीवर लोळवू शकला असता. त्याच्या मुठी वळल्या गेल्या, पण त्याने स्वतःला कसंबसं रोखलं. तो अजूनही आपली ओळख लपवून होता. पण शर्वरीला हे दृश्य सहन झालं नाही. कालपासून ती हा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहत होती. अनिकेतची कॉलर पकडलेली पाहताच शर्वरी वाघिणीसारखी धावून आली. तिने कोणतीही पर्वा न करता कदमच्या दोन्ही हातांना झिडकारून बाजूला केलं आणि ती अनिकेतच्या पुढे ढाल बनून उभी राहिली. हात खाली घ्या कदम सर. शर्वरीचा आवाज पार्किंगच्या भिंतीवर आदळून दुप्पट तीव्रतेने घुमला. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. एका कर्मचाऱ्याच्या अंगावर हात टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तो गरीब आहे, साधा क्लर्क आहे, म्हणून तुम्ही त्याच्याशी गुंडासारखे वागणार का? तुमची लायकी नाही आहे त्याच्याशी असं वागण्याची. तो तुमच्यापेक्षा 1000 पटीने प्रामाणिक आणि चांगला माणूस आहे. तुम्ही मॅनेजर असाल, पण माणूस म्हणून तुम्ही शून्य आहात. शर्वरीच्या या रौद्र रूपाने कदम क्षणभर बिथरला, पण त्याचा अपमान सर्वांसमोर झाल्याने तो आणखीनच पिसळला. तुला मी आजच नोकरीवरून काढतो शर्वरी, आणि या भिकाऱ्याला तर मी आता. कदमचं वाक्य पूर्ण होणार तेवढ्यात अचानक पार्किंगच्या मुख्य गेटवर एक भयंकर मोठा आवाज झाला आणि पार्किंगमधली तो सगळा गोंधळ, तो कोलाहल एका सेकंदात गोठून गेला. 1, 2 आणि 3. 3 काळ्याशार चमचमणाऱ्या रेंज रोवर SUV गाड्यांचा ताफा अत्यंत वेगाने आणि रुबाबात पार्किंगमध्ये दाखल झाला. गाड्यांच्या चाकांचा तो कर्कर आवाज ऐकून सर्वांचे श्वास रोखले गेले. त्या गाड्यांमधील शाही आणि दरबारी रुबाब बघूनच ऑफिसच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटा आला. हे नक्की कोण आलंय हे कोणाला समजेना. कदमही थबकला. मधल्या रेंज रोवरचा दरवाजा उघडला. आधी 2 धिप्पाड बॉडीगार्ड्स बाहेर आले आणि मग त्या गाडीतून एक अत्यंत भारदस्त रुबाबदार व्यक्तिमत्व बाहेर पडलं. कडक इस्त्रीचा महागडा परदेशी सूट, पायात चकचकीत लेदर शूज आणि डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चष्मा. ते स्वतः प्रतापराव राजशिर्के होते. राजशिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा आणि राज्याचे एक प्रथितयश उद्योगपती. त्यांना पाहताच कदमाच्या घशातली थुंकी वाळली. त्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. प्रतापराव राजशिर्के स्वतः या छोट्या बॅक ऑफिसमध्ये, तेही अशावेळी. संपूर्ण पार्किंगमध्ये एक भयानक स्मशान शांतता पसरली होती. सुई पडली तरी आवाज येईल इतकी नीरव शांतता. प्रतापराव आपल्या हातातील सोन्याच्या काठीचा आधार घेत अत्यंत संथ आणि गंभीर पावलांनी चालत थेट त्या गर्दीच्या दिशेने येऊ लागले. त्यांच्या येण्याने कर्मचाऱ्यांची गर्दी आपोआप दुतर्फा विभागली गेली आणि त्यांना रस्ता मिळाला. कदमचे हात पाय थरथरायला लागले. त्याने पटकन आपले कपडे सावरले आणि चेहऱ्यावर एक अत्यंत लाचारीचं खोटं हसू आणून तो प्रतापरावांच्या स्वागतासाठी पुढे सरसावला. अरे वा सर, तुम्ही ते अचानक मला सांगितलं असतं तर मी. कदम अडखळत बोलत होता, पण प्रतापरावांनी कदमकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ते चालत थेट अनेकच समोर जाऊन उभे राहिले. त्याने अनिकेतच्या चुरगळलेल्या कॉलरकडे आणि त्यांच्या शांत चेहऱ्याकडे पाहिलं. प्रतापरावांच्या चेहऱ्यावरील कठोर भाव थोडे मवाळ झाले आणि पार्किंगमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या कानाचे पडदे फाडणारे शब्द प्रतापरावांच्या तोंडून बाहेर पडले. काय झालं अर्जुन? कोणी हात लावला माझ्या मुलाला? अर्जुन? मुलाला? हे शब्द ऐकताच संपूर्ण पार्किंगमध्ये जणू विजेचा कडकडाट झाला. कदमच्या मेंदूला अचानक मुंग्या आल्या. त्याचे डोळे फाटले आणि जबडा उघडाच राहिला. इतर सर्व कर्मचाऱ्यांना जणू शॉक लागला होता. त्याला जे आजपर्यंत 1-2 कवडीचा साधा गरीब क्लर्क समजत होते, ज्याला त्यांनी सतत तुच्छतेची वागणूक दिली होती, तो दुसरा तिसरा कोणी नसून या हजारो कोटींच्या कंपनीचा मालक स्वतः प्रतापराव राजशिर्के यांचा एकुलता एक वारसदार अर्जुन राजशिर्के होता. कदमला घाम फुटला. त्याचे पाय लटपटायला लागले. सर, हे अर्जुन सर आहेत? पण मी. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. अर्जुनने आपल्या वडिलांकडे पाहिलं आणि अत्यंत शांतपणे म्हणाला, काही नाही बाबा, फक्त एक छोटासा गैरसमज झाला होता. प्रतापरावांनी आपली तीक्ष्ण नजर आता कदमकडे वळवली. त्यांची ती नजर एखाद्या तलवारीसारखी सपासप वार करत होती. विलास कदम. प्रतापरावांचा आवाज आता सिंहाच्या डरकाळीसारखा घुमला. तुम्हाला या खुर्चीवर बसवलं होतं ते कंपनीचं काम करण्यासाठी, माझ्या कर्मचाऱ्यांवर हुकुमशाही गाजवण्यासाठी नाही. एका साध्या क्लर्कची कॉलर पकडण्याची हिंमत तुमच्यात येतेच कशी?
जर तुम्ही माझ्या मुलाशी एका क्लर्कच्या वेशात असताना इतक्या नीचपणे वागू शकता तर इतर कर्मचाऱ्यांचे काय हाल करत असाल. कदम आता पूर्णपणे कोसळला. तो प्रतापरावांच्या पाया पडायला जाणार तेवढ्यात प्रतापरावांनी त्याला हातानेच थांबवलं. यू आर फायर्ड. आत्ताच्या आत्ता या ऑफिसच्या बाहेर चालते व्हा आणि पुन्हा राजशिर्के कंपनीच्या कोणत्याही इमारतीची पायरी चढण्याची हिंमत करू नका. कदमचं अस्तित्व एका क्षणात शून्य झालं होतं. तो मान खाली घालून जीव मुठीत धरून तिथून अक्षरशः पळून गेला. सर्व काही अगदी एखाद्या चित्रपटासारखं सेकंदात घडून गेलं होतं. पण या सगळ्यात एका कोपऱ्यात उभी असलेली शर्वरी मात्र पूर्णपणे सुन्न झाली होती. तिचे डोळे अर्जुनवर खिळले होते. तिच्या डोळ्यात एक भयंकर वादळ उठलं होतं. अविश्वास, धक्का आणि एक प्रकारची प्रतारणा. हा तोच अनिकेत होता का, ज्याच्यासोबत तिने कॅन्टीनमध्ये पिठलं भाकरी खाल्ली होती, ज्याच्या दादरच्या त्या जुन्या पत्राच्या खोलीत जाऊन तिने त्याच्या गरिबीचा आदर केला होता, ज्याला वाचवण्यासाठी ती आत्ताच स्वतःच्या नोकरीची पर्वा न करता भांडली होती? तो अनिकेत नव्हताच. तो कोट्याधीश अर्जुन राजशिर्के होता. तिने त्याला माणूस म्हणून स्वीकारलं होतं, पण त्याने मात्र तिच्यासोबत एक फार मोठा खेळ खेळला होता. शर्वरीला वाटलं जणू कुणीतरी तिच्या विश्वासाचा एका क्षणात खून केला आहे. तिचे डोळे पाणावले, पण त्यात प्रेमापेक्षा रागाची आणि दुखाव्याची किनर जास्त होती. अर्जुनने वळून शर्वरीकडे पाहिलं. त्याला शर्वरीच्या डोळ्यातमधला तो तुटलेला विश्वास स्पष्ट दिसत होता. त्याने काहीतरी बोलण्यासाठी हात पुढे केला, पण आता वेळ निघून गेली होती. पार्किंगमधला तो सगळा थरार, तो हाय व्होल्टेज ड्रामा आता शांत झाला होता. कदमची हकालपट्टी झाल्यानंतर प्रतापराव राजशिर्के आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह तिथून निघून गेले होते. ऑफिसचे इतर कर्मचारीही अर्जुनची ती खरी ओळख आणि त्याचा तो राजेशाही रुबाब पाहून कुजबुजत दबक्या पावलांनी आपापल्या घराच्या दिशेने निघून गेले होते. आता त्या मोठ्या अंधाऱ्या पार्किंगमध्ये फक्त 2च व्यक्ती उरल्या होत्या, अर्जुन आणि शर्वरी. दोघांमध्ये एक भयंकर गुदमरवून टाकणारी शांतता पसरली होती. मगाशी विलास कदमच्या अंगावर वाघिणीसारखी धावून जाणारी शर्वरी आता एखाद्या पाषाणाच्या मूर्तीसारखी सुन्न उभी होती. तिची नजर जमिनीवर खिळलेली होती आणि तिच्या श्वासांची गती वाढली होती. अर्जुन अत्यंत अपराधी भावनेने तिच्याकडे पाहत होता. त्याला जाणवत होतं की त्याने आज काहीतरी अत्यंत मौल्यवान गमावलं आहे. त्याने अत्यंत हळुवारपणे अडखळत तिला साथ घातली. शर्वरी. त्या एका शब्दाने शर्वरीच्या अंगात जणू वीज संचारली. तिने झटकन मान वर केली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, पण त्या अश्रूंच्या आड एक भयंकर संताप आणि तिरस्काराचा अग्नी धगधगत होता. तिने 2 पावले मागे घेत अत्यंत कठोर आवाजात म्हटलं, माझ्याजवळ येऊ नका आणि मला माझ्या नावाने हाक मारण्याचा अधिकार तुम्ही आज कायमचा गमावला आहे. मिस्टर अर्जुन राजशिर्के. मिस्टर अर्जुन राजशिर्के हे शब्द तिने इतक्या तिरस्काराने उच्चारले की अर्जुनच्या काळजात लक्कन काहीतरी तुटलं. प्लीज शर्वरी, माझं एकदा ऐकून घे. मला तुला सगळं काही सांगायचं होतं. मी. अर्जुनने पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला, पण शर्वरीने हातानेच त्याला थांबवलं. तिचा आवाज आता अधिक तडफदार आणि स्वाभिमानी झाला होता. काय ऐकून घेऊ मी? आणि काय सांगायचं बाकी राहिले आता? की तुम्ही माझ्या भावनांशी किती सुंदर खेळ खेळलात, अनिकेत नावाचा मुखवटा घालून तुम्ही माझ्या निखळ विश्वासाचा कसा खून केलात हे ऐकू? शर्वरी, तुम्हाला चुकीचं समजतेस. मी मुद्दाम असं नाही केलं. माझा भूतकाळ. अर्जुन स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या आयुष्यात याआधी रिया आणि संजना नावाच्या मुली आल्या होत्या. त्यांनी माझ्यावर नाही तर माझ्या पैशांवर या राजशिर्के नावावर प्रेम केलं होतं. मला फक्त एवढंच पाहायचं होतं की या जगात असं कोणी आहे का जे माझ्याकडे काहीच नसतानाही मला स्वीकारेल. मला फक्त खात्री करायची होती. खात्री? शर्वरीने मध्ये संतापाने ओढून त्याला थांबवलं. प्रेमात आणि खऱ्या मैत्रीत कसली आली परीक्षा? तिथे फक्त आणि फक्त निखळ विश्वास असतो. तुम्ही मला काय समजलात? तुमच्या प्रयोगशाळेतली एखादी वस्तू की तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा घ्याल आणि मी त्यात पास झाले की नापास हे तुम्ही ठरवाल? शर्वरीच्या प्रत्येक शब्दात एक दाहकता होती. ती रडत होती, पण तिचा स्वाभिमान जराही ढळला नव्हता. तुम्ही राजशिर्के ग्रुपचे मालक आहात. तुम्ही कोट्याधीश आहात. याचा मला जराही राग आलेला नाही आहे अर्जुन. मला राग या गोष्टीचा आहे की तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर संशय घेतलात. जेव्हा तुम्ही मला त्या दादरच्या पत्र्याच्या खोलीत घेऊन गेलात तेव्हा मी त्या मोडक्या घराला नाही तर तिथे राहणाऱ्या त्या खऱ्या माणसाला स्वीकारलं होतं. मी स्वतःच्या नोकरीची पर्वा न करता कदमशी भांडले, कारण मला वाटलं माझा अनिकेत निरागस आहे. पण तुम्ही तर सुरुवातीपासूनच एक नाटक करत होतात. तुम्ही श्रीमंत नक्कीच आहात अर्जुन, पण मनाने तुम्ही आजही खूप गरीब आणि भित्रे आहात. शर्वरीचे ते शब्द अर्जुनच्या वर्मी लागले. त्याच्याकडे आता देण्यासारखं एकही उत्तर नव्हतं.
शर्वरीने डोळे पुसले. एक शेवटची तिरस्काराची नजर त्याच्यावर टाकली आणि ती मागे न पाहता तडक स्टेशनच्या दिशेने निघून गेली. अर्जुन तिथेच त्या रिकाम्या पार्किंगमध्ये एका पुतळ्यासारखा उभा राहून तिला जाताना पाहत राहिला. त्या रात्री मलबार हिलच्या राजशिर्के विलामध्ये एक वेगळीच उदासी पसरली होती. अर्जुन दादरची खोली कायमची सोडून आपल्या त्या आलिशान बंगल्यात परत आला होता. त्याची ती भव्य बेडरूम, तो मौशार गादीचा पलंग, तो एसीचा गारवा, सगळं काही तिथे होतं. पण दादरच्या त्या लाकडी पलंगावर, त्या उकाड्यात जी शांत झोप लागत होती ती आज या मखमली गादीवर नव्हती. अर्जुनने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. तो खिडकीपाशी उभा राहून शून्यात पाहत होता. शर्वरीचे ते शब्द, तुम्ही मनाने खूप गरीब आणि भित्री आहात, त्याच्या कानात सतत घुमत होते. त्यालाच पहिल्यांदाच आपल्या पैशांचा आणि श्रीमंतीचा भयंकर तिटकार येत होता. स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या नादात, खोट्या माणसांपासून वाचण्याच्या नादात त्याने एका अत्यंत खऱ्या, प्रामाणिक आणि निखळ जीवाला दुखावलं होतं. शर्वरीने त्याची गरिबी स्वीकारली होती, पण तो मात्र तिच्या विश्वासाला पात्र ठरू शकला नव्हता. दारावर हलकीशी थाप पडली. प्रतापरावांनी आत प्रवेश केला. त्याने अर्जुनची ती खचलेली, कोमेजलेली अवस्था पाहिली. एका बापाला आपल्या मुलाची ही तडफड पाहावत नव्हती. ते हळूच अर्जुनच्या पाठीशी येऊन उभे राहिले. काय झालं अर्जुन? ती मुलगी शर्वरी ना? तिने काय म्हटलं? प्रतापरावांनी अत्यंत शांतपणे विचारलं. अर्जुन वळला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. बाबा, मी हरलो. आपण हरलो. मी खूप मोठी चूक केली. मला वाटलं होतं मी गरिबाचं नाटक केलं तर मला खरं प्रेम मिळेल. पण मी हे विसरलो की खऱ्या नात्याचा पायाच मुळी विश्वासावर उभा असतो. शर्वरीने मला माझ्या पैशांसाठी नाही तर माझ्या खोटेपणासाठी नाकारलं. तिने आज मला माझी खरी लायकी दाखवून दिली बाबा. पैसा वाचवण्याच्या नादात मी एक खरा माणूस गमावलाय. अर्जुनचा हुंदका दाटून आला. प्रतापरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्याने अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला. अर्जुन, मी तुला ओळख लपवायला सांगितली होती, ती फक्त माणसं पारखण्यासाठी. पण एकदा का तुला तो खरा माणूस गवसला की मग तिथे परीक्षा थांबवून सत्य सांगणं हे तुझं कर्तव्य होतं. तू ते सत्य लपवून ठेवलंस. पण एक लक्षात ठेव, जी व्यक्ती तुझ्या गरिबीवर प्रेम करू शकते आणि तुझ्या खोटेपणावर इतक्या स्वाभिमानाने संतापू शकते, तीच व्यक्ती तुझ्या आयुष्यासाठी योग्य आहे. पण आता ती मला कधीच माफ करणार नाही बाबा. तिचा माझ्यावरचा विश्वास उडालाय. अर्जुन निराश होऊन म्हणाला. विश्वास तुटायला एक क्षण लागतो, पण तो पुन्हा जोडायला आयुष्यपणाला लावावं लागतं. प्रतापराव गंभीरपणे म्हणाले. जर तुझं प्रेम खरं असेल तर तू आता हार मानू शकत नाहीस. तिला वेळ दे, तिचा राग शांत होऊ दे आणि मग अर्जुन राजशिर्के म्हणून नाही तर पुन्हा एकदा तिचा अनिकेत बनून तिच्या समोर जा. प्रायश्चित्त घेतल्याशिवाय खरी क्षमा मिळत नसते. वडिलांच्या त्या शब्दांनी अर्जुनच्या मनात आशेचा एक अत्यंत क्षीण पण महत्त्वाचा किरण निर्माण झाला. त्याला शर्वरीला परत मिळवायचा होता. पैशांच्या जोरावर नाही तर प्रेमाच्या आणि विश्वासाच्या जोरावर. त्या भयानक प्रसंगानंतर ऑफिसमधले आणि शर्वरीच्या आयुष्यातले काही दिवस अत्यंत कोरडे आणि उदास गेले. अर्जुनने ऑफिसमध्ये येणं पूर्णपणे थांबवलं होतं. विलास कदमची जागा एका नव्या आणि चांगल्या मॅनेजरने घेतली होती. पण शर्वरीचं मन आता कामात अजिबात रमत नव्हतं. तिचा राग जरी शांत झाला असला तरी आतली जखम अजून ओली होती. अनिकेत नावाची जी एक सुंदर सवय तिला लागली होती ती अचानक तुटल्यामुळे तिला आतून प्रचंड एकटेपण जाणवू लागलं होतं. कॅन्टीनमध्ये डबा खाताना खिडकीकडची ती रिकामी खुर्ची तिला सतत त्याची आठवण करून देत होती. एक दिवस संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर शर्वरी दादरच्या एका शांत कॅफेमध्ये एकटीच कॉफी पीत बसली होती. तिची नजर शून्यात होती. तेवढ्यात तिची मैत्रीण नेहा तिथे आली आणि तिच्या समोरच्या खुर्चीवर बसली. शर्वरीची ही अवस्था नेहालाही पाहवत नव्हती. अजून किती दिवस स्वतःला असा त्रास करून घेणार आहे शर्वरी? नेहाने अत्यंत काळजीपोटी विचारलं. शर्वरीने एक दीर्घ श्वास सोडला. त्रास नाही आहे ग नेहा, पण माझ्या विश्वासाला तडा गेलाय. मला हेच समजत नाही आहे की जर तो माझ्यावर खरंच प्रेम करत होता तर त्याने माझ्याशी इतका मोठा खोटेपणा का केला? नेहाने शर्वरीचा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत समजूतदारपणे म्हणाली. शर्वरी, तू त्याच्या खोटेपणावर रागवलीस ते पूर्णपणे बरोबर आहे. पण तू कधी हा विचार केलास का की त्याने हे सगळं का केलं? मी तुला नेहमी प्रॅक्टिकल जगाचे आणि पैशांचे सल्ले द्यायचे ना, पण अर्जुन राजशिर्केसारख्या माणसाला पाहिल्यावर मला समजलं की जगातली सगळ्यात मोठी गरिबी म्हणजे माणसांवर विश्वास नसणं. शर्वरी शांतपणे ऐकत होती. नेहा पुढे म्हणाली. त्याच्या भूतकाळाने त्याला इतकं ओरबाडलं होतं की त्याला पैशांचा आणि स्वतःच्या श्रीमंतीचा तिटकारा आला होता. शर्वरी, त्याने तुझी परीक्षा घेतली नाही आहे गं, त्याने स्वतःच्या भीतीची परीक्षा घेतली.
त्याच्यासारखा कोट्याधीश माणूस जर मलबार हिलचा राजवाडा सोडून दादरच्या त्या चाळीत उकाड्यात राहिला तर ते फक्त पैशांचा माल दाखवण्यासाठी नव्हतं, तर एका खऱ्या माणसाच्या शोधासाठी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी पार्किंगमध्ये जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा तो तिथे एक मालक म्हणून उभा नव्हता, तर तो तिथे तुझा अनिकेत म्हणूनच उभा होता. त्याने तुझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा नाही घेतली, तर त्याने तुझ्यामधला माणूस आधीच ओळखला होता आणि म्हणूनच तो तुझ्या प्रेमात पडला. नेहाच्या या शब्दांनी शर्वरीच्या मनावर साचलेलं सगळं मळप एका झटक्यात दूर केलं. तिच्या डोळ्यांसमोरून अनिकेतचे ते साधे डोळे, पु ल देशपांडे यांचं पुस्तक वाचतानाचा त्याचा तो प्रगल्भ चेहरा, तिच्या डब्यातलं पिठलं भाकरी खाताना त्याला झालेला तो निखळ आनंद, हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं तरळून गेलं. तिला जाणवलं की अनिकेत नावाचा तो मुखवटा खोटा असला तर त्या मुखवट्यामागे दडलेला तो साधा माणूस अगदी खरा होता. त्याने हे सगळं तिला फसवण्यासाठी नाही, तर तिला कायमचं आपलंसं करण्यासाठी केलं होतं. तिच्या मनातला उरलासुरला राग आता एखाद्या बर्फासारखा वितळून गेला आणि तिथे फक्त अनिकेतच्या निखळ प्रेमाचा ओलावा उरला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. दादरच्या समर्थकृपा चाळीत नेहमीसारखीच वर्दळ होती. प्रत्येक घराबाहेरच्या तुळशी वृंदावनापाशी आता दिवे आणि पणत्या लागल्या होत्या. कुठून तरी शुभंकरोती आणि रामरक्षेचा अत्यंत पवित्र आणि शांत आवाज कानावर येत होता. शर्वरी त्याच लाकडी जिन्यावरून करकर आवाज करत तिसऱ्या मजल्यावर पोहोचली. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो तिथे असेल का, की त्याने ही खोली कायमची सोडून दिली असेल? ती त्या कोपऱ्यातल्या खोलीपाशी आली. खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता आणि आतून पिवळ्या टंगस्टन बल्बचा तोच ओळखीचा मिणमिणत्या प्रकाश बाहेर येत होता. शर्वरीने अत्यंत हळुवारपणे दरवाजा ढकलला. खोलीत खिडकीपाशी पाठमोरी उभी असलेली एक आकृती तिला दिसली. तो अर्जुन होता, पण अंगावर कोणताही महागडा सूट किंवा राजेशाही थाट नव्हता. त्याने तोच साधा थोडा विटलेला सुती शर्ट आणि जीन्स घातली होती. तो त्या खिडकीतून बाहेर जाणाऱ्या लोकल ट्रेन्सकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रचंड उदासी होती. तो आज घरमालकाला चावी परत करून ही खोली आणि हे शहर कायमचं सोडून जाण्याच्या तयारीत होता. अनिकेत, शर्वरीच्या तोंडातून अत्यंत हळुवारपणे पण हुंदका आवरत तो शब्द बाहेर पडला. तो आवाज ऐकताच अर्जुनच्या अंगाजवळून वीज संचारली. त्याने झटकन मागे वळून पाहिलं. दारात शर्वरी उभी होती. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते, पण चेहऱ्यावर एक अथांग प्रेम होतं. अर्जुनला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याला वाटलं तो कदाचित एखादं सुंदर स्वप्न पाहतोय. तो अडखळत 2 पावलं पुढे आला. शर्वरी, तू इथे येशील याचा मी विचारही नव्हता केला. अर्जुनचा आवाज कातर झाला होता. शर्वरीने उंबरठा ओलांडला आणि ती थेट त्याच्या जवळ आली. कुठे जाणार होते तुम्ही मला सोडून? तुमच्या मलबार हिलच्या बंगल्यात की अजून कुठल्या नवीन परीक्षेत? तिने हसत हसत पण ओल्या डोळ्यांनी विचारलं. अर्जुनच्या डोळ्यातूनही आता पाणी वाहू लागलं होतं. त्याने आपले दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रपणे शर्वरीसमोर मान खाली घातली. त्याच्याकडे तिला देण्यासाठी कोणतीही महागडी हिऱ्यांची अंगठी नव्हती, न त्याला गुडघ्यावर बसून कसला पाश्चात्य देखावा करायचा होता. तो एका अस्सल महाराष्ट्रीयन मातीतली साध्या माणसासारखा तिच्यासमोर उभा राहिला. शर्वरी, मला माफ कर. अर्जुनचा आवाज आतून पिवळटून निघत होता. मी कोट्याधीश अर्जुन राजशिर्के म्हणून नाही, तर तुझा तो साधा अनिकेत म्हणून तुझ्यासमोर उभा आहे. मी माझ्या भीतीपायी तुझ्या निखळ विश्वासाला दुखावलं, पण खोटं सांगत नाही शर्वरी. या जगातली सगळी संपत्ती, माझा तो राजवाडा, हे सगळं मला या छोट्याशा खोलीपेक्षा आणि तुझ्या प्रेमापेक्षा खूप गरीब वाटतं. माझ्याकडे तुला द्यायला आता कोणतीही परीक्षा उरलेली नाही आहे. फक्त हे माझं खरं आयुष्य आहे. तू होशील माझी? त्याच्या त्या साध्या पण काळजाला भिडणाऱ्या शब्दांनी शर्वरीच्या मनातली सर्व बंधने तोडून टाकली. तिने रडत रडतच अर्जुनचे जोडलेले हात स्वतःच्या हातात घेतले. मला राजशिर्के ग्रुपची मालकीण नाही व्हायचं अनिकेत. मला फक्त तुझी शर्वरी व्हायचे. प्रेमात परीक्षा नसते हे मी म्हटलं होतं, पण तुम्ही मात्र या प्रेमाच्या परीक्षेत कायमचे पास झाले आहात. शर्वरीने हसत त्याला होकार दिला. अर्जुनने अत्यंत आदराने आणि प्रेमाने तिला जवळ घेतले. ते दोघांच्याही डोळ्यातून वाहणारे आनंद अश्रू त्यांच्या खऱ्या आणि प्रामाणिक नात्याची साक्ष देत होते. बाहेर दादर स्टेशनवरून जाणारी लोकल ट्रेन आपली धडधड करत वेगाने निघून गेली. चाळीतल्या सार्वजनिक नळावरची कुजबूज आणि गजबज तशीच चालू होती. पण त्या जुन्या 10x10च्या पत्राच्या खोलीत मात्र आज जगातली सर्वात मोठी श्रीमंती अवतरली होती. पैसा, अहंकार आणि खोटेपणाच्या या जगात एका खऱ्या माणसाला त्याचा खरा सोबती गवसला होता आणि खऱ्या प्रेमाचा तो शोध अखेर एका अत्यंत सुंदर, साध्या आणि अस्सल महाराष्ट्रीयन वळणावर येऊन कायमचा पूर्ण झाला होता.
मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला अर्जुन आणि शर्वरीची ही भारावून टाकणारी प्रेमकथा? पैशांच्या आणि दिखाव्याच्या या खोट्या जगात खऱ्या माणसाची पारख कशी करावी हे या कथेने आपल्याला खूप सुंदररित्या शिकवलं. तुम्हाला अर्जुनचे गरिबीचे नाटक करून घेतलेला निर्णय योग्य वाटला का? आणि शर्वरीचा तो स्वाभिमान तुम्हाला कसा वाटला? कथेतील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी आतुरतेने वाट पाहत असते. जर ही कथा तुमच्या मनाला भावली असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि भावनिक कथेसोबत आपल्या याच चॅनलवर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचन करत राहा आणि नेहमी आनंदी राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.